सायबर बुलिंग आणि ऑनलाईन छळाविरोधात महाराष्ट्र सायबरने एका हेल्पलाईनचं उद्घाटन केलेलं आहे। आजपासून ही हेल्पलाईन सुरू झालेली आहे। या उद्घाटन सोहळ्याला अभिनेत्री गायत्री जोशी देखील होत्या। मॅडम, तुम्ही आता इथे उपस्थित होता, डॉक्युमेंटरी देखील बघितली तुम्ही। किती मोठी ही सायबरची समस्या वाटते तुम्हाला? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ही सायबरची समस्या आता तुम्ही जसं यशस्वी सरांना ऐकलं, ही सध्याची सगळ्यात मोठी समस्या आहे। कारण की इतकं त्यांचं असं एक जे सायबर टेररिझम त्यांनी ॲक्च्युली शब्द वापरला आणि खरोखर हे फारच म्हणजे त्यांनी जे नंबर्स म्हटले, काहीतरी 6 ट्रिलियन त्यांनी फायनान्शियल फ्रॉडमध्ये जमा केले आहेत या वॉटेवर, तर ही खूप मोठी समस्या आहे। आणि म्हणून सायबर सिक्युरिटी तर आपलं महाराष्ट्र सायबर क्राईम वगैरे आपलं काम करतच आहे, पण आम्हाला पण आमची टीम्स रेडी करून त्यांना पण मदत करायची आहे। ऑनलाईन छळाच्या प्रकरणात आपण बघितलं की अनेक वेळेला विक्टिम जे असतात ते समोरच येत नाहीत, कारण त्यांना समाजाची भीती असते की समाज काय म्हणेल। आता एक हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे, जिथे तुम्ही आपलं केवळ सांगू शकता की काय झालं आणि मग सायकॅट्रिस्ट तुमच्याशी संवाद साधेल। काय वाटतं की ह्याचा किती चांगला इनिशिएटिव्ह आहे, ह्याचा कसा फायदा होईल? नाही, आम्ही हे खूप विचार करून हा इनिशिएटिव्ह सुरू केला आहे, कारण की ह्याच्यामध्ये 2 स्टेप्स आहेत। एक आहे अवेअरनेस आणि दुसरं आहे हेल्प। कारण की जसं तुम्ही म्हटलं की नाही कसं कोणाला जाऊन सांगायचं, हा असा प्रॉब्लेम आहे, मी कोणाला जाऊन बोलू, तर पहिले तर आम्ही अवेअरनेस सगळीकडे स्प्रेड करतो आहे की असा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही येऊन बोला, तुमच्याशी कोणीतरी बोलायला आहे, तुमचा प्रॉब्लेम समजायला आहे। जे तुम्ही केलं म्हणजे असं अगदी टू बी अशेम्ड ऑफ इट जसं म्हणतो, तसं यू डोंट हॅव टू बी रीच फॉर हेल्प, कारण की मग त्यांनीच तुमचा हा प्रॉब्लेम आम्ही थांबवू शकतो। तर लाईक आय सेड, फर्स्ट स्टेप इज अवेअरनेस। आम्हाला तो अवेअरनेस आणायचा आहे की ह्याच्याबद्दल बोलण्यामध्ये काही तुम्ही संकोचू नका। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा आम्हाला अप्रोच कराल तेव्हा आम्ही जसं म्हटलं की आम्ही टोटल प्रायव्हसी ठेवू। ऑफकोर्स जर काही लिगल असेल त्याच्यामध्ये तर वी हॅव हेल्प फ्रॉम द सायबर पोलीस अँड द सायबर डिपार्टमेंट, आणि बेस्ड ऑन दॅट वी कॅन काउन्सिल देम की तुम्ही कसं आता तुम्ही म्हणजे एक तर घाबरलं नाही पाहिजे। सगळ्यात आधी लोक आय थिंक घाबरून जातात की असं होतंय माझ्याशी, तर ते हे म्हणूनच आमच्याकडे डॉक्टर अंजली छाबरी आणि तिची टीम आहे। आम्ही जे काय काउन्सिलर्स आणि जे कोणी हे कॉल्स रिसीव्ह करणार हे ट्रेन सायकॅट्रिस्ट सायकॉलॉजिस्ट आहेत, तर एका पद्धतीने ते बोलतील, त्यांनी त्या विक्टिमला कम्फर्ट पण मिळेल। तुम्ही स्वतः ह्या इनिशिएटिव्हमध्ये एक त्याचा भाग आहात, आतापर्यंत तुम्ही काम करत आलेला आहे। जेव्हा अशा प्रकारचे गुन्हे होतात तर त्या विक्टिमची काय मानसिक स्थिती असते, त्याबद्दल काय सांगू शकाल? नाही, तेच तर मी म्हणते की सगळ्यात आधी विक्टिम्समध्ये ती भीती होते, आणि भीती आणि मी कुठे जाऊ आणि कोणाशी बोलू, मी घरी कोणाशी बोले तर घरी म्हणतील, आणि घरी म्हटलं की फ्रेंड्सला म्हटलं सगळेजण पहिले म्हणतात की तुझाच फॉल्ट आहे, तूच काय ते जाऊन बोलली असशील। तर म्हणून तेच आम्हाला आहे ना सगळ्यात पहिले कम्फर्ट द्यायचं आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये यू आर नॉट अलोन आणि वी आर हिअर टू हेल्प। तर तेच ती जी विक्टिमची जी मेंटल स्टेट आहे ना, आम्हाला तेच त्यांना जरा स्ट्रॉंग करायचं आहे की असं ठीक आहे बाबा तुमच्याबरोबर झालं आहे, पण ह्याला सोल्युशन आहे। आज आपण बघितलं तर तुम्ही स्वतः आहात, इकडे फरहान अख्तर होता, जॅकलिन देखील होती। बॉलिवूडने खूप सिरियसली घेतलं असं वाटतं हा जो काही सायबर गुन्हेगारी आहे, ऑनलाईन फ्रॉड आहे ते? ॲक्च्युली हे तर आमचं फॉर्च्यून आहे की फरहान आहे आणि जॅकलिन आहे आणि जे कोणी बॉलिवूड सेलिब्रिटीज कुठचाही कॉज सपोर्ट करतात, कारण की बॉलिवूड इतकं प्रिय आहे सगळ्यांना आणि ह्यांचा आवाज ऐकला जातो, तर म्हणून आम्ही त्यांना बोलवलं आहे। आणि जे कोणी म्हणजे आमचे फ्रेंड्स आणि जे कोणी काहीही मेसेज स्प्रेड करू शकतात इन देअर ओन वे, तर म्हणून आय एम व्हेरी थँकफुल। आणि डेफिनेटली बॉलिवूडच्या थ्रू जो मेसेज जातो आणि जितक्या लोकांना पोचतो त्याचा आम्हाला डेफिनेटली ॲडव्हान्टेज घ्यायचा आहे। आमच्याशी बात केल्याबद्दल। आपण ऐकलं ह्या होत्या गायत्री जोशी, आणि त्यांच्याकडून हा एक इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेला आहे। सायबर छळाच्या जे घटना होतात त्याविरोधात आता एक हेल्पलाईन सुरू झालेली आहे, आणि जर काही अशा प्रकारची घटना घडली कोणावर तर ते निसंकोचपणे या हेल्पलाईनवरती फोन करू शकतील आणि तिथे त्यांना तात्काळ मदत देखील दिली जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।